शरदचंद्रजी पवार साहेबांशी तुम्ही दगा केलात, मग जनतेला पश्चाताप झालाय हे आधी त्यांनी लक्षात घ्यावं. आणि जास्त बोलण्याआधी एकच गोष्ट लक्षात ठेवावी, आता लोकसभेची निवडणूक आहे, आपली वारी आहे नंतर, तेव्हा मी मोकळा आहे. म्हणजे आता जर लोकसभेची निवडणूक लढवत असताना सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यासाठी, आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंना साथ देण्यासाठी मध्येच शिरूर लोकसभा मतदारसंघातून दक्षिण नगरमध्ये जातोय, मध्येच माढामध्ये जातोय, अजून बीडमध्ये जायचंय, वर्ध्यामध्ये जायचंय, हे सगळं करतोय. एकदा लोकसभेतून मोकळं होऊ द्या. विधानसभेचा शब्द लक्षात ठेवून जवाब मिलेगा, करारा जवाब मिलेगा.